महाराज म्हणतात की जे दुर्जन लोक आहेत काही पण बोलतात तर त्याचं म्हणणं आपण मनावर घेऊ नये. तर ते काय म्हणतात बघूया. भुंकती ती द्यावे भुंको, आपण नाही त्याचे शिको, भाविकानी दुर्जनाचे काही मानू नये साचे, होईल तैसे बळ, फजित करावे ते खळ, तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडनाचे. तर जे दुर्जन कुत्र्यासारखे भुंकत असतील ते भुंकोत, त्या कुत्र्याच्या भुंकण्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे आणि त्यांचं भुंकणंसुद्धा आपण मनावर घेऊ नये. कारण दुर्जनाचे कोणतेही बोलणे भक्ताने खरे मानू नये. कारण दुर्जन लोक म्हणजे काही चुकीच्या गोष्टी बोलत असतात, पण त्या मनावर घेऊ नये. उलट त्या खळांना आपल्या शक्तीने होईल तितके फजित करावे. म्हणजे जे असे कुत्रे भुंकणारे असतात, जे काही पण बोलणारे असतात, असे दुर्जन लोकांना आपण आपल्या शक्तीने त्याची फजिती करावी. त्याचे ताडन केले तरी आपल्याला पाप लागणार नाही. म्हणजे जो चुकीचं वागत असेल, चुकीचं बोलत असेल, तर आपल्या शक्तीने आपल्या सामर्थ्याने त्याचं आपण खंडन केलं तर आपल्याला त्याबद्दल कसलंही पाप लागणार नाही, असं या ठिकाणी म्हणतात. रामकृष्ण हरी.